नाशिक महानगरपालिका निवडणुकांपूर्वी ज्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचं बघायला मिळत आहे। नाशिकमध्ये जवळपास 86,000 दुबार नावं असल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शहरात अशा पद्धतीचे फलक लावण्यात येत आहेत ज्या ठिकाणी दुबार मतदार हे मोठ्या संख्येनं असल्या कारणाने एक प्रकारचा आक्षेप नोंदवला जातोय। जर दुबार मतदार या प्रभागातनं दुसऱ्या प्रभागात जात असतील तर त्याची देखील नोंद नाही आहे। अनेक मतदार असे आहेत की जे राहतात या प्रभागात मात्र त्यांची नावं दुसरीकडे आहेत। अनेक असेही आहेत की ज्यांची नावं भलतीकडचे आहेत मात्र ते मतदार याद्यांमध्ये या प्रभागात आहेत। हा संपूर्ण गोंधळ जो आहे त्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक झालेला आहे। अशा पद्धतीचे जे फलक आहेत ते फलक आता शहराच्या चौकांमध्ये मनसेच्या वतीनं लावण्यात येत आहेत। नितीन पंडित आहेत आपल्यासोबत। नितीन, नेमका काय गोंधळ आहे आमच्या दर्शकांना जरा दाखवा। याच्यामध्ये आता ही माझ्यासमोर यादी आहे, याच्यावरती बघा 2 स्टार दिलेले आहेत आणि त्या 2 स्टार म्हणजे दुबार मतदान। आता हा जो व्यक्ती आहे राहुल शिंदे, आता याला मी प्रत्यक्ष ओळखतो। याचा जिथे ॲड्रेस आहे त्यांनी दुसरीकडे पण ॲड्रेस दाखवलेला आहे, बरोबर। म्हणजे तो 2 ठिकाणी आता तो मतदान करणार, याचा अर्थ असा आहे। म्हणजे मग निवडणूक आयोग करतंय काय, मग ते म्हणतात BLA नेमा आणि मग BLA आम्ही नेमू, त्यांच्यासोबत तुम्ही तिथे जा आणि तुम्ही म्हणजे त्यांचं काम आमच्यावरती लादणार। मग हे करणार काय, मग आम्ही तिथे जायचं आणि मग त्यांचं बघायचं की दुबार मतदान आहे की नाही हे सगळं आम्ही तिथे चेक करायचं। म्हणजे आता निवडणूक 1 महिन्यावरती आता येऊन ठेपलेली आहे आणि अजून हे दुबार मतदान म्हणजे 86,000 मतदान आहे। इथे जवळजवळ 7 ते 8,000 मतदान आहे दुबार मतदान। मग आता अशा परिस्थितीमध्ये म्हणजे हे सत्ताधारी निवडून येणार म्हणजे फिक्स झालेले आहे, फिक्स मॅच फिक्सिंग वाटते पूर्णपणे। म्हणजे आमचं म्हणजे नवीन पोरांनी इथे संधी म्हणजे घ्यायची का नाही हा एक प्रश्न आहे। म्हणजे उपयोग नाही याचा, काही या निवडणुकीचा काहीच उपयोग नाही आहे म्हणजे याचा अर्थ। दुबार मतदार मोठ्या संख्येनं आहेत, तक्रार का बरं घेत नाही आहेत निवडणूक आयोगाचे लोक, काय सांगतात नेमकं तुम्हाला? निवडणूक आयोग तक्रार घेत नाही आहे तर आम्हाला असं वाटतंय गिरीश महाजनांच्या दबावाखाली असतील, भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली असतील आणि निवडणूक घेणं हा जो लोकांचा फक्त रोष की निवडणूक घ्या तर हे फक्त फॉर्मॅलिटी करण्याच्या मागे आहेत असा आमचा अंदाज आहे। कारण याद्यांचा जो गोंधळ झालेला आहे आणि हे सगळा गोंधळ तुम्हाला थोडक्यात आमचे ज्येष्ठ नेते पत्रकार परिषद घेतील त्यावेळेस तुम्हाला सर्व चित्र स्पष्ट दिसेल का हा एका ठिकाणचा विषय नाही आहे, हा संपूर्ण महाराष्ट्रात झालेला गोंधळ आहे। मग हा गोंधळ कोणी निस्तारायचा, मग ही निवडणूक घेणं योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्हीच द्या त्या प्रश्नांची उत्तरं। आपण बघतोय की या ठिकाणी आक्षेप नोंदवला जातोय ज्या पद्धतीनं दुबार मतदार मोठ्या संख्येनं या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये आढळत आहेत त्याची तक्रार ज्या वेळेला हे लोक करायला जातात त्यावेळेला निवडणूक अधिकारी सांगतायत की हे तुमचं काम आहे, हे दुबार मतदार कोण आहेत काय आहेत ते शोधून आणा आणि मग आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। जर अशा पद्धतीचे उत्तरं निवडणूक अधिकारी देत असतील तर मग महापालिका निवडणूक लढवायची की नाही, ही एक प्रकारे मॅच फिक्सिंग आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित केला जातोय। या संदर्भामध्ये आता नेमकी पुढे काय कारवाई होणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।